पशुपालक आणि शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज 22 मार्च जागतिक जल दिवस म्हणजेच पाण्याचं महत्त्व सांगणारा दिवस। आज आपण बघणार आहोत गायीसाठी पाणी हे किती महत्त्वाचं आहे। गायीच्या 1 लिटर दुधामध्ये 80% पेक्षा जास्त हे पाणी असतं। त्यामुळे आपल्या लक्षात आलंच असेल की गायीसाठी पाणी हे किती महत्त्वाचं आहे। सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या गायींना दिवसातून 2 ते 3 वेळा पाणी पाजतात, परंतु ही पद्धत अत्यंत चुकीची आहे। गाईला 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध असलं पाहिजे, जेणेकरून ज्या वेळेला गाईला तहान लागेल त्यावेळेला गाय पाणी पिऊ शकेल। गाईच्या कासेमध्ये 1 लिटर दूध तयार होण्यासाठी विविध मार्गांनी गाईच्या शरीरात 4 ते 5 लिटर पाणी जाणं गरजेचं असतं। हिरव्या चाऱ्यामध्ये 70 ते 80% पाणी असतं। सुका चारा तसेच पशुखाद्य यामध्ये देखील 5 ते 10% पाणी असतं। म्हणजेच प्रत्यक्ष पिण्याचं पाणी, पशुखाद्य, हिरवा चारा, सुका चारा यामधून 4 ते 5 लिटर पाणी ज्या वेळेला आतमध्ये जाईल त्यावेळेला 1 लिटर दूध तयार होतं। आता गाईला पाणी देताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जर गरम झालेलं असेल तर गाई हे पाणी पित नाहीत। ते पाणी हे योग्य तापमानाचं असलं पाहिजे। गाईच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला किंवा भांड्याला आतमधल्या साईडनं चुना लावल्यास पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते। मुक्तसंचार गोठा असेल तर गोठ्यामध्ये 2 ठिकाणी पाण्याच्या टाक्या असाव्या। गाईचं पिण्याचं पाणी हे एवढं स्वच्छ असलं पाहिजे की ते पाणी आपण देखील पिऊ शकलो पाहिजे। अशा प्रकारे सर्वात कमी खर्चात आणि कमी कष्टात दुधामधील सर्वात जास्त घटक असणारं पाणी हे आपण जर व्यवस्थित दिलं तर दुग्ध उत्पादनामध्ये सातत्य टिकवून ठेवता येईल। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।